हिवाळी अधिवेशनापूर्वी मदतीचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे. अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान सहन करणाऱ्या आपल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळणं अत्यंत गरजेचं होतं. म्हणूनच जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेला प्रस्ताव मिळताच वेळ न दवडता रात्री नागपूर येथे पोहोचताच क्षणी फाईल तपासून त्वरित सही करून या ठिकाणी मान्यता दिली असल्याचं ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. या संदर्भामध्ये आपण काय अपडेट आहे ती सविस्तर पाहूया. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला लाईक करा. तर या ठिकाणी हिवाळी अधिवेशनापूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतचा दुसरा टप्पा सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. सरकारने 663 कोटी रुपयाच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. याआधी 19,463 कोटी रुपयाची मदत सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केली होती. या दरम्यान मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी कॅबिनेट बैठकीनंतर या संदर्भातल्या प्रस्तावावर मंजुरीबाबत सह्या केलेल्या आहेत. याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.